एखाद्या देशाचं भविष्य फक्त त्याच्या शेअर बाजाराच्या आकड्यांवर किंवा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून नसतं. खरं भविष्य तर त्या देशातल्या लोकांच्या रचनेत दडलेलं असतं. आज आपण भारताच्या भविष्याची हीच म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय पत्रिका वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आपल्याकडे भूगोलाच्या अभ्यासातून आलेली काही माहिती आहे, ज्याच्या आधारे आपण हे समजून घेऊ की लोकांचं वय, शिक्षण आणि ते कुठे राहतात या गोष्टी देशाचं नशीब कसं ठरवतात. नक्कीच. सुरुवात एका गमतीशीर गोष्टीनं करूया का? समजा देशाची लोकसंख्या म्हणजे एक इमारत आहे. अच्छा. तर लोकसंख्या मनोरा किंवा पॉप्युलेशन पिरामिड आपल्याला त्या इमारतीचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट दाखवतो. अगदी. पाया किती मजबूत आहे म्हणजे लहान मुलं किती आहेत, मधले मजले किती भरलेले आहेत म्हणजे काम करणारे लोक किती, आणि वरचे मजले किती लहान आहेत म्हणजे वृद्ध किती. या आराखड्यावरूनच इमारतीचं भविष्य ठरतं. मला सांगा, म्हणजे आपण फक्त एका आलेखाकडे बघून देशाची आर्थिक दिशा ओळखू शकतो? हे तर काय एखाद्या ज्योतिषासारखं झालं. हे किती अचूक ठरतं? तुम्ही ज्योतिष म्हणालात ते एका अर्थाने खरं आहे, पण हे आकड्यांवर आधारलेलं विज्ञान आहे. हा मनोरा म्हणजे एक साधा आलेख असतो. मध्यभागी वयोगट, डावीकडे पुरुष आणि उजवीकडे स्त्रिया, तळात लहान मुलं आणि जसजसं वर जाऊ तसतसे वृद्ध. आणि याच्या आकारावरून देशाच्या परिस्थितीचा अगदी स्पष्ट अंदाज येतो. अच्छा. याची मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला, जो भारतासारख्या देशांमध्ये दिसतो, तो म्हणजे विस्तारणारा मनोरा. विस्तारणारा म्हणजे ज्याचा पाया मोठा आहे? अगदी बरोबर. याचा तळ खूप रुंद असतो आणि वरचा भाग निमुळता होत जातो, एखादा पिरामिडसारखा. याचा सरळ अर्थ असा की देशात जन्मदर खूप जास्त आहे, मुलांची संख्या प्रचंड आहे. पण जसं वय वाढतं तसतसं मृत्यूदरही वाढतो, त्यामुळे वृद्धांची संख्या कमी असते. हे चित्र साधारणपणे विकसनशील देशांमध्ये बघायला मिळतं, जिथे वैद्यकीय सुविधा अजून पोहोचतायत आणि कुटुंब नियोजनाचा प्रसार मर्यादित आहे. ठीक आहे, म्हणजे भरपूर तरुण रक्त, पण त्याचवेळी एक आव्हान सुद्धा. आणि दुसरा प्रकार याच्या अगदी उलट असणार. हो, तो आहे संकोचणारा मनोरा. हा एखाद्या उलथ्या पिरामिडसारखा दिसतो. याचा तळ अरुंद असतो, म्हणजे जन्मदर खूप कमी आहे, तरुणांची संख्या कमी होतीये. पण याचा वरचा भाग रुंद असतो, म्हणजे वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. अच्छा. जपान, जर्मनी, इटली यांसारख्या देशांमध्ये हे चित्र दिसतं. बरोबर. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की संकोचणारा मनोरा म्हणजे वैद्यकीय खर्चावर ताण. हो. पण याकडे असंही बघता येईल की तो देश इतका प्रगत आहे की तिथले लोक जास्त आणि निरोगी आयुष्य जगत आहेत. हा एका अर्थाने विकासाचाच परिणाम नाही का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हे विकासाचं लक्षण आहेच. उत्तम आरोग्य सुविधांमुळे लोकांचं आयुर्मान वाढलं आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे. पण त्याची एक आर्थिक बाजूही आहे. म्हणजे काम करणारी तरुण पिढी कमी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली वृद्ध पिढी जास्त. यामुळे पेन्शन आणि आरोग्य सेवेच्या यंत्रणेवर प्रचंड आर्थिक ताण येतो. देशाचा पैसा नवनिर्मितीऐवजी सांभाळ करण्यावर जास्त खर्च होऊ लागतो. आणि तिसरा प्रकार या दोन्हींच्या मधला असणार, एक प्रकारे संतुलित. हो, त्याला स्थिरावलेला मनोरा म्हणतात. तो जवळपास एका आयताकृती खांबासारखा दिसतो. यात प्रत्येक वयोगटाची टक्केवारी जवळपास सारखी असते. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप कमी झालेले असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ जवळजवळ थांबलेली असते. ऑस्ट्रेलियासारखे देश. हो, ऑस्ट्रेलियासारखे देश या प्रकारात मोडतात. थोडक्यात मनोऱ्याचा आकार आपल्याला सांगतो की देशावर आर्थिक भार जास्त आहे की देशाकडे काम करण्यासाठी भरपूर मनुष्यबळ आहे. आणि भारताचा मनोरा विस्तारणारा आहे, म्हणजेच आपल्या इमारतीचे मधले मजले म्हणजे काम करणारी लोकसंख्या सर्वात मजबूत आहेत. बरोबर. याच मुद्द्यावरून आपण लोकसंख्येचा लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड या संकल्पनेकडे येऊया. हे ऐकायला खूपच भारी वाटतं. हो, आणि ही संकल्पना खूप महत्वाची आहे. लाभांश म्हणजे नफ्यातला वाटा. याला आपण एक आर्थिक बोनस म्हणू शकतो. आर्थिक बोनस. हो, घरात कमावणारे जास्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध कमी असले की जशी बचत वाढते आणि घराची प्रगती होते, तसंच देशाचं होतं. जेव्हा देशात कार्यशील लोकसंख्येचं म्हणजे 15 ते 59 वयोगटाचं प्रमाण सर्वाधिक असतं, तेव्हा देशाला आर्थिक विकासाची एक मोठी संधी मिळते. यालाच लोकसंख्येचा लाभांश म्हणतात. पण हे लोकसंख्येचा लाभांश ऐकायला खूप छान वाटतं, पण
भारतात नोकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती पाहता ही संधी समस्या बनण्याचा वोका जास्त नाही का? इतक्या करोडो तरुणांना रोजगार कुठून देणार? ही तर दुधारी तलवार झाली. अगदी बरोबर. ही संधी आपोआप फळ देत नाही. ही एक दुधारी तलवार आहे. जर या तरुण मनुष्यबळाला योग्य शिक्षण, कौशल्य आणि आरोग्य मिळालं नाही, तर हा लाभांश लोकसंख्या शास्त्रीय आपत्ती बनू शकतो. आपत्ती? हो, याचं उत्तम उदाहरण इतिहासात आहे. 1980-90च्या दशकात दक्षिण कोरिया आणि आयर्लंडसारख्या देशांनी याच संधीचं सोनं केलं आणि काही दशकांतच ते श्रीमंत राष्ट्र बनले. त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या तरुणांवर प्रचंड गुंतवणूक केली, पण त्याचवेळी अनेक लॅटिन अमेरिकन देशांना ही संधी साधता आली नाही आणि ते मध्यम उत्पन्न सापळ्यात अडकून राहिले. म्हणजे भारतासमोर आता हाच प्रश्न आहे, आपण कोरियाच्या मार्गावर जाणार की लॅटिन अमेरिकेच्या? नेमका हाच प्रश्न आहे. आकडेवारीनुसार 2021 ते 2030 हे दशक भारतासाठी या लाभांशाचं शिखर आहे, जिथे आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची टक्केवारी 64% जास्त असेल. हे दशक ठरवेल की आपली ही तरुण पिढी देशासाठी ॲसेट बनते की लायबिलिटी. तुम्ही म्हणालात की या संधीचं सोनं करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वाचं आहे, पण मला वाटतं अजून एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे. कोणती? या कार्यशील लोकसंख्येत स्त्री-पुरुषांचं प्रमाण कसं आहे आणि त्यातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत. कारण जर आपली अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया कामापासून दूर राहिल्या, तर हा लाभांश अर्धाच मिळणार ना? तुम्ही थेट विषयाच्या गाभ्यालाच हात घातलाय. कोणत्याही देशाचं चित्र फक्त वयोगटावरून पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याला लोकसंख्येच्या इतर 2 महत्त्वाच्या पैलूंवर नजर टाकावी लागते: लिंग गुणोत्तर आणि साक्षरता. लिंग गुणोत्तर? हो, म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. यावरून समाजात स्त्रियांचं स्थान काय आहे याचा अंदाज येतो. आणि यात जगात खूप तफावत आहे नाही का? काही देशांमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. हो, जागतिक सरासरी 990 आहे, पण लॅटविया, रशियासारख्या पूर्व युरोपातील देशांमध्ये हे प्रमाण 1160 पेक्षा जास्त आहे. इतकं जास्त? यामागे ऐतिहासिक कारणं आणि विशेषतः पुरुषांचं कमी आयुर्मान आहे. याउलट सौदी अरेबिया, कतार यांसारख्या देशांमध्ये हे प्रमाण खूपच कमी, म्हणजे 650-700च्या आसपास आहे. अच्छा. याचं कारण तिथे बाहेरून कामासाठी आलेले पुरुष कामगार मोठ्या संख्येने आहेत. आणि भारत, चीन यांसारखे देश कुठे येतात? भारत आणि चीनसारख्या अनेक आशियाई देशांमध्ये हे प्रमाण नैसर्गिक प्रमाणापेक्षा कमी आहे, जे मुलगाच हवा, ही मानसिकता आणि स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर सामाजिक समस्यांकडे बोट दाखवतं. आणि तुम्ही आधी म्हणालात तसं, जेव्हा स्त्रियांची संख्याच कमी असते आणि त्या शिक्षण व रोजगारापासून वंचित राहतात, तेव्हा देश आपली अर्धी आर्थिक क्षमता वापरतच नाही. आणि याच मुद्द्याला जोडून साक्षरतेचा विषय येतो. साक्षरतेची व्याख्या काय? म्हणजे नक्की कुणाला साक्षर म्हणायचं? भारतात 7 वर्षांपेक्षा मोठी कोणतीही व्यक्ती जिला कोणतीही एक भाषा लिहिता, वाचता आणि समजून घेता येते, तिला साक्षर मानलं जातं. बर. पण साक्षरता म्हणजे केवळ सही करता येणं नाही. ते आर्थिक आणि सामाजिक विकासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. ज्या देशात साक्षरता जास्त, तिथे लोकांचं राहणीमान चांगलं असतं, स्त्रियांचा दर्जा उंचावतो आणि विकासाला गती मिळते. यातही जगात स्त्री-पुरुष तफावत दिसते का? हो, आणि ही एक चिंतेची बाब आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेसारखे काही प्रदेश सोडले तर जगातल्या बहुतेक भागांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं साक्षरता प्रमाण कमी आहे. जेव्हा स्त्रिया शिकतात तेव्हा त्या केवळ स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य आणि शिक्षणाची पातळी उंचावतात. बरोबर आहे. त्यामुळे लोकसंख्येचा लाभांश मिळवण्यासाठी स्त्री साक्षरता ही एक पुरवठ आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण देशाच्या इमारतीचा आराखडा पाहिला, त्यातल्या लोकांची गुणवत्ता म्हणजे शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोललो. पण लोक एकाच जागी राहत नाहीत. ते आपलं गाव सोडून शहरात येतात, देश सोडून परदेशात जातात. या स्थलांतरामुळे हे सगळं चित्र ढवळून निघत असेल नाही का? नक्कीच. स्थलांतर हा या सगळ्या समीकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा घटक आहे. यामागे 2 प्रकारचे घटक काम करतात. हे अगदी चुंबकाच्या 2 ध्रुवांसारखं आहे. अच्छा. अपकर्षण घटक म्हणजे पुश फॅक्टर्स, जो लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून दूर ढकलतो, जसं की बेरोजगारी, दुष्काळ, राजकीय अस्थिरता किंवा नैसर्गिक आपत्ती. आणि आकर्षण घटक म्हणजे पुल फॅक्टर्स, हा पॉझिटिव्ह ध्रुव, जो लोकांना नवीन ठिकाणी खेचून घेतो. बरोबर.
जसं की रोजगाराच्या चांगल्या संधी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा किंवा शहरातलं चांगलं जीवनमान. तुम्ही अगदीच सोपं करून सांगितलंत. मी स्वतः एका लहान गावातून शहरात आले. अपकर्षण आणि आकर्षण घटक मी स्वतः अनुभवले आहेत. गावात संधी नव्हती आणि शहरात स्वप्न होती. भारतातल्या लाखो तरुणांची हीच कहाणी आहे. पण या स्थलांतराचे परिणाम दोन्ही प्रदेशांवर होतात. जिथून लोक जातात तिथेही आणि जिथे लोक येतात तिथेही. आधी देणाऱ्या प्रदेशाबद्दल बोलूया, म्हणजे खेडी किंवा लहान शहरं. तिथे काय परिणाम होतो? इथे अनेकदा फक्त लहान मुलं आणि वृद्ध मागे राहतात. कारण तरुण, कमवती पिढी शहरांकडे निघून जाते. हो, हे खरंय. यामुळे तिथल्या लिंग गुणोत्तरातही बदल होतो. उदाहरणार्थ केरळ किंवा उत्तराखंडमधील अनेक पुरुष कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे त्या राज्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त दिसतं. गावांमध्ये साधनसंपत्ती असूनही तिचा वापर करायला माणसंच नसतात. शेती ओस पडते. याला आपण ब्रेन ड्रेन किंवा यूथ ड्रेन म्हणू शकतो. हो. आणि घेणाऱ्या प्रदेशाचं, म्हणजे मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांचं काय? तिथे तर उलट परिस्थिती असणार. तिथे ब्रेन गेन होतो, पण सोबत समस्याही येतात. बरोबर. शहरांमध्ये लोकसंख्या अचानक वाढल्यामुळे सार्वजनिक सुविधांवर, जसे की पाणी, वाहतूक, घरं, आरोग्य, यावर प्रचंड ताण येतो. आणि झोपडपट्ट्या वाढतात. हो, झोपडपट्ट्या वाढतात, प्रदूषण वाढतं, गुन्हेगारीचं प्रमाणही वाढू शकतो. पण याची एक दुसरी उज्ज्वल बाजूही आहे. ती कोणती? तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की लोकसंख्या म्हणजे केवळ एक आकडा नाही, ती एखाद्या राष्ट्राची कहाणी आहे. अगदी. भारताचा विस्तारणारा मनोरा आपल्याला लोकसंख्येच्या लाभांशाची संधी देतो, पण त्यासाठी शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेची अट घालतो. बरोबर. तर दुसरीकडे जपानचा संकोचणारा मनोरा त्यांना सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यासारखे कठोर निर्णय घ्यायला भाग पाडतो. अगदी. आणि याच सेवानिवृत्तीच्या मुद्द्यावरून आपण एका भविष्यातल्या मोठ्या पेचाकडे येतो. आपण पाहिलं की जपान, जर्मनीसारखे देश लोकांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवत आहेत. जपानमध्ये सरासरी आयुर्मान 84 वर्षे आहे. त्यामुळे ते सेवानिवृत्तीचं वय 60 वरून हळूहळू 70 पर्यंत नेण्याचा विचार करत आहेत. 70? हो. जर्मनी ते 67 पर्यंत नेत आहे. लोक जास्त काळ निरोगी जगत आहेत. त्यामुळे त्यांनी जास्त काळ काम करून अर्थव्यवस्थेत योगदान द्यावं, हा त्यामागचा विचार आहे. हे तर तर्कसंगत वाटतं. आणि याचा परिणाम भविष्यात भारतातल्या आजच्या तरुणांवरही 30-40 वर्षांनी होणार आहे. कदाचित आपल्यालाही वयाच्या 70 पर्यंत काम करावं लागेल. शक्यता आहे. पण इथेच एक विरोधाभास निर्माण होतो, जो आपल्यासाठी एक विचारप्रवर्तक प्रश्न सोडून जातो. कोणता विरोधाभास? एका बाजूला आपण लोकांना जास्त काळ काम करायला सांगत आहोत, कारण ते जास्त काळ निरोगी जगत आहेत. हां. तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि ऑटोमेशनसारखं तंत्रज्ञान माणसांची अनेक कामं काढून घेत आहे. हो ना. जी कामं आज माणसं करत आहेत ती भविष्यात मशीन करतील. मग प्रश्न हा आहे की या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा भविष्यात ताळमेळ कसा साधला जाईल? अगदी वाढलेलं निरोगी आयुष्य हे एक वरदान आहे, पण कामाचं बदलतं स्वरूपामुळे ते भविष्यात एक आर्थिक आव्हान तर ठरणार नाही ना? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.